आणि आता बकासूर जो आहे त्याचा म्हणजे तो देवच आहे. बरोबर. त्याचा म्हणजे आज कोणी करू शकत नाही. तुलनाच नाही करू शकत. बरोबर. आज जर त्यांनी त्याच्यासारखं करायला बरं. म्हणजे एखाद्या बैलाला त्याचं आयुष्य जायला लागतं तरी पण ते करूच शकणार नाही. ते कोण करू शकणार नाही. हा तेवढं त्यांनी कमवलेलं आहे. आणि त्या आज सोपं नाही ना हो सगळ्यांना, म्हणजे सामान्यातला सामान्य नंदी ज्याला फक्त आज गटच पास होतोय त्याला घेऊन एक नंबर करणारा एकमेव नंदी आहे बकासूर. बकासूर. सोपं नाही आज कुणाला पण हे करणं सोपं नाही. बरोबर. आज प्रत्येक जण आहेत जे चांगल्या नंदीला घेऊनच गुलाल करू शकतात किंवा एक नंबर करू शकतात. आज ज्याला फक्त गटच पास होतोय तो बैल घेऊन बकासूर एक नंबर करू शकतो एवढी त्यात धमक आहे. बरोबर. प्रत्येकात ते नाही ना. 100% त्या बैलाला देवाचा आशीर्वादच आहे देवाचा. बकासूर. तर त्याच्यामुळे एखादा नंदी उजेडात येत असेल ना ती गोष्ट तुम्ही पण विचारात घ्या बरोबर आहे. की आज एखाद्या सर्वसामान्याला कुठेतरी आज उजेडात येण्याचा एखादा चान्स भेटलेला असतो. बरोबर आहे. आणि त्यांनी पण जो जिंकत असतो त्यांनी पण हुरळून जायचं नाही की बाबा आज बकासूर आपल्या सेमीत होता असं झालं तसं. बरोबर. त्यांनी पण संयम ठेवला पाहिजे कारण की तो देव आहे. तुम्ही त्याची तुलना करायला जाऊ नका. आणि त्याची तुलना केली तर तुमचं सर्व आज आम्ही बघितलेलं आहे स्पष्ट उदाहरणं बघितलेली. असते तसं. त्यामुळं त्याचा नादच नाही करायचा. त्याच्या नादालाच लागू नये. बरोबर.